ओसरी प्रोडक्शन्सच्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक फॅशन शो सेकंड इनिंग्सचे आयोजन करण्यात आले. शंकरनगर चौकातील साई सभागृहात 21 ऑगस्ट रोजी होणाऱ्या जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या पूर्वसंध्येला हा आगळावेगळा कार्यक्रम उत्साहात पार पडला. ज्येष्ठांच्या आयुष्यात उत्साहाचे नवे रंग भरत त्यांना आपले कलागुण सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या आयोजनामागील उद्देश होता. फॅशन शो मागची प्रेरणा सांगताना विष्णू मनोहर म्हणाले, आजचा हा 3रा सीझन आहे. सुमारे 14 वर्षांपूर्वी आम्ही पहिल्यांदा ज्येष्ठ नागरिकांचा फॅशन शो आयोजित केला होता. त्यानंतर काही काळाने पुन्हा एकदा आयोजन केले आणि आता हा 3रा सीझन आहे. आमच्या घरी 3 सुना मेहंदी मेकअप करताना पाहून एकदा आईनेही मी पण करून पाहू का असे विचारले. तेव्हा जाणवले की ज्येष्ठ नागरिकांनाही कधीतरी स्वतःसाठी मेकअप करावा, छान कपडे घालावेत आणि रॅम्प वॉक करावा अशी इच्छा असते. आईनेही मलाही रॅम्प वॉक करायचा आहे, छान कपडे परिधान करायचे आहेत अशी इच्छा व्यक्त केली. त्यातूनच ज्येष्ठ नागरिकांसाठी फॅशन शो आयोजित करण्याची कल्पना सुचली. त्यानंतर हा उपक्रम सुरू झाला आणि आज आपण या 3ऱ्या सीझनपर्यंत पोहोचलो आहोत. कार्यक्रमाला जयप्रकाश गुप्ता, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष डॉक्टर गिरीश गांधी, सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, स्मिता हॉलिडेजचे जयंत गोरे, रोटरी क्लबच्या अध्यक्षा स्वप्ना नायर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कारागृह अधीक्षक वैभव आगे व दीपा आगे, महाचहाचे सीएमडी प्रदीप कुलकर्णी, पिंकू जोसेफ यांचीही उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची सुरुवात गौरी जथे हिच्या सुंदर नृत्याने झाली. तिच्या सादरीकरणाला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. डॉक्टर स्मिता दाभोळकर सिंग यांच्या स्टँडअप कॉमेडीनेही प्रेक्षकांचे मनोरंजन केले. या फॅशन शोमध्ये 65 ते 85 वर्ष वयोगटातील ज्येष्ठ स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यांच्या उत्साहाने आणि आत्मविश्वासाने सभागृह टाळ्या व शिट्ट्यांनी दणावून गेले. फॅशन शोमध्ये रेट्रो, फंकी आणि पारंपरिक अशा 3 फेऱ्या घेण्यात आल्या. रेट्रो फेरीत स्पर्धकांनी 90च्या दशकातील वेशभूषा साकारली. फंकी फेरीत आपल्या मनातील भावना आणि कल्पना विविध रूपांतून सादर केल्या, तर पारंपरिक फेरीत भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या वेशभूषा सादर करण्यात आल्या. याशिवाय स्पर्धकांनी नृत्य, अभिनय आदी कलांचेही उत्कृष्ट सादरीकरण केले. त्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मनीषा बावनकर, प्रांजली शेवाळे व विजय जथे यांनी शोचे कोरिओग्राफर म्हणून काम पाहिले, तर सूत्रसंचालन विजय जथे यांनी केले. या उपक्रमाला विष्णूजी की रसोई, रोटरी इलीट, स्मिता हॉलिडेज, गिफ्ट फॅक्टरी, MD ट्रॅव्हल, CAC ऑलराऊंडर, राधेश्याम झनकलाल, सयाजी हॉटेल आणि महाचहा यांचे सहकार्य लाभले. नमस्कार. हा जो आजचा दिवस आहे, आता मी तुम्हाला सांगितलंच की कसा हा तयार झाला आणि कसा. गेल्या आपण 14 वर्षापूर्वी पहिला एक सिनियर सिटीजनचा फॅशन शो घेतला. त्याच्यानंतर एकामध्ये घेतला हा 3रा सीझन. तर हे घेण्यामागचं कारण असं होतं की आमच्या घरी 3 सुना आणि त्या कोणी मेहंदी लावतं, कोणी काही मेकअप करतं वगैरे. तर आमची आई एक दिवस अशी बसली होती आणि ती सोबत मी पण लावून अरे बापरे, या लोकांना सुद्धा असं कधीतरी वाटत असेल की बाबा मी सुद्धा मेकअप करावा. मग नंतर पुढे अजून गेलो तो भैया मैंने सोचा कि इनको लगता होगा मैंने रैंपॉक करना चाहिए, मैंने अच्छे कपड़े पहनना चाहिए, सभी स्टाइल के कपड़े वगैरह होते. तो मैंने बोला कि चलो सीनियर सिटीजन का डे कब हो देखते. उसके बाद में जो है वो ये सारा काम यहाँ हमने किया और आज हम यहाँ पर हैं रोटरी क्लब. उसके बाद में सबसे मैं स्मिता हॉलिडेज के सर आइए ना प्लीज के बाद. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.